धमकी आणि अर्वाच्च्या शिव्या देणारे शिंदेचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांवर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला। त्यामुळे पोलिसांनी फसवणूक केल्याचा आरोप प्रकाशक प्रशांत आंबेंनी केलाय। शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकाला चिरडण्याची धमकी आणि आई पत्नीवरून गायकवाडांच्या अर्वाच्य शिव्या अदखल आहेत। बर हा आणि कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये गायकवाडांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला। प्रकाशक प्रशांत आंबेंनी पोलिसांवर फसवणुकीचा आरोप केला। यांच्यावर दखलपात्र गुन्हे दाखल करतो असा शब्द दिला आणि जोपर्यंत सगळे कार्यकर्ते रोहित पवार हे जोपर्यंत इथून जात नाही तोपर्यंत ह्यांना असं फसवायचं आणि नंतर कोणत्याही पद्धतीचा दखलपात्र गुन्हा दाखल करून घ्यायचा नाही अशा पद्धतीची फसवणूक काल त्यांनी आमची केलेली आहे। शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप घेत संजय गायकवाडांनी घरात घुसून चिरडण्याची धमकी दिली आणि आंबी यांच्या आई आणि पत्नीला अर्वाच्य शिव्याही दिला, ज्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होतोय। मुख्यमंत्र्यांनीही गायकवाडांना सुनवत समजून न घेता आकांतांडव केल्याचं म्हटलंय आणि शिंदेंकडे समज देण्याचा निर्णयही सोपवलाय। एक तर गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत, त्या समजून न घेता आपण जेव्हा आकांतांडव करतो त्यावेळेस ते योग्य होत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल प्रत्येकाच्या मनात आदर आहे। आता हे पुस्तक छापूनही 40 वर्ष झाली आहे। आता 40 वर्षानंतर अशा पद्धतीनं एखादा इश्यू तयार करणं हे कितपत योग्य आहे याचा विचार केला पाहिजे आणि विशेषतः अशा पद्धतीनं शिवराळ भाषा वापरणं हे काही मला योग्य वाटत नाही। मला असं वाटतं की निश्चितपणे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब त्यांना योग्य ती समज देतील। संजय गायकवाडांना समज दिली आणि त्यांनी माफी मागितली। संजय गायकवाडांना समज दिली आणि त्यांनी माफी मागितली। एकनाथ शिंदेंनीही समज देण्यात आली आहे आणि गायकवाडांनी माफी मागितली अशी एवढी 2 वाक्यांची प्रतिक्रिया दिली। कदाचित शिंदेंना माहीत नाही की त्यांच्या शिवीबाज आमदारांनी माफी नाही तर दिलगिरी शब्द वापरला आणि समज देऊन किंवा दिलगिरी वगैरे व्यक्त करून आमदारांच्या धमकी आणि शिव्यांना महाराष्ट्रात माफी आहे का? जे काही त्यांना रात्रीच्या वेळेला त्यांना शिवगाळ केली, त्यांच्या आईबद्दल बोललं असेल किंवा त्यांच्या पत्नीबद्दल, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। प्रशांत आंबेंनीही 28 तारखेला आता गायकवाडांच्या घरावर मोर्चा निघणार असल्याची माहिती दिली। उद्या किंवा परवा लोकशाही मार्गानं ज्यांचा दबाव आहे, ज्या गृहमंत्री खात्याचा दबाव आहे, त्या मुख्यमंत्री फडणवीसांचा पुतळा आम्ही जाळणार आहोत आणि तोही लोकशाही मार्गाने आम्हाला तो अधिकार आहे। आणि 28 तारखेला भारतीय कम्युनिस्ट पक्ष तसेच सर्व पुरोगामी डावे पक्ष संघटना या आणि शिवप्रेमी या सगळ्यांच्या वतीने ज्यांनी मला जीभ हासडण्याची भाषा केली होती, ज्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली होती, जे मला घरात घुसून कोल्हापुरात मारणार होते, ते काय आले नाहीत। आम्हीच त्यांच्या घराच्या बाहेर जाऊन त्यांच्या घरावर मोर्चा काढणार आहोत। मी आमदार आहे, YouTube व्हिडिओ बघ असं धमकावत गायकवाडांची गुंडगिरी त्यांच्या ऑडिओ क्लिपमधून महाराष्ट्राने पाहिली। स्वतः गायकवाडांनी हो शिव्या दिल्या असं ऑन कॅमेरा मान्य करत मुजोरीही दाखवली। संजय गायकवाड कोण आहे महाराष्ट्राला आमदार? चेक कर, तू बी कोण आहे चेक कर, तू फेसबुक कर, व्हिडिओ कर, युट्यूब कर, समजेल तुला काय आता। मी पण त्याला शिव्या हसळल्या, मी कधी नाकारत नाहीये आणि अशा लोकांच्या शिव्याच हसळल्या नाही पाहिजे, यांच्या अशा लोकांची जीभ पण हसळली पाहिजे। पण आमदार असल्यानं गायकवाडांच्या शिव्या आणि जीवे मारण्याची धमकी पोलिसांना अदाखल वाटते। कदाचित दुसरं कुणी असता तर आतापर्यंत अटक करून पोलीस कोठडीत पोलिसांनी तासून काढलं असतं। भूषण पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।